आई मी मुजुमदार आहे. मला ह्या घरातल्या चाली रीती परंपरा सगळ्या महत्वाच्या आहेत. सोबत संसार पण महत्वाचा आहे. मग तू काय तो डिसिजन घे. झालं अजून काही बोलायचंय? अगं आई मी आहे म्हणून एवढंच बोललोय. दादा असता ना तर अख्खं घर डोक्यावर घेऊन नाचला असता. तेच म्हणायचं मला. अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं पण डोक्यात मात्र काही शिरू दिलं नसतं. विषय नक्की काय तो समजून घ्यायचा नाही, फक्त धिंगाणा सुरू करायचा. तुला काय वाटते मी हे सगळं बोललोय ते विचार न करता बोललोय? अगं तू धैर्य देतो काय? प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आणि योग्य वेळ आल्याशिवाय दामिनी मुजुमदार काही बोलत नाही. आई काय आहे? काही काम आहे का? आणि दोन माणसं बोलत असताना मध्ये यायचं नाही एवढी पण अक्कल नाहीये का तुला? आई ते जेवणाची पानं वाढली आहेत हेच सांगायला आले होते. ठीक आहे. जा. तुझ्या डोक्यात जी आग पेटले ना त्या अन्न पोटात गेल्यानंतर शांत होईल. आणि नाहीच झाली ना तर स्वतः शांत कर. जा. वा 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 वहिनी, अहो घरभर घमघमाट सुटलाय. भूक लागली बघा आता. अहो भाऊजी पण तुम्ही विसरताय हा, तुमच्या सोबत आमच्या नवीन जाऊबाईंना पण भूक लागली असेल. बरं चला बरं जेवून घ्या. चला चला बस या. चला तुम्ही ते ये सर बस. चल ताई आओ तुम्ही पण बसा की. अगं आम्ही बसतो, तू आधी जेवून घे. बरोबर आहे. तू ये 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 ये. नाही नाही एक काम करूया, तुम्ही बसा जेवायला, आम्ही दोघं तुम्हाला वाढतो. काय होता? बसा तुम्ही दोघं जण. अहो तुम्ही बसा ना दोघं. आम्ही बस म्हणलं की बसायचं. अहो तुम्ही जेवा ना, तुमचं झाल्यानंतर जेवतो आम्ही. म्हणजे अजून तरी तुम्हाला मुजुमदारांच्या घरातल्या पद्धती माहिती आहेत. बघा नसतं आगाऊपणा. कोणी घरात सांगितलं होता?
आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. उत्तर दे. दोघांची पूजा झाली ना आज पहिल्यांदा म्हणून म्हणून काय? म्हणून काय? घरातल्या बाईला पुरुषांच्या पंक्तीला बसवणार होय? उद्या उठशील आणि म्हणशील आमच्या बरोबर की हिला पण ऑफिसला पाठवा म्हणून. घरातली पहिली पंगत करत्या पुरुषाची असते, माहित आहे तुला? माहित आहे का? दादा, सावीचा आज या घरात पहिला दिवस आहे म्हणून वहिनींनी. पहिला दिवस आहे तर काय, तुझ्या बायकोला मखरात बसवायचं? हे बघ धैर्य, सगळ्याच गोष्टीत हा जो काय तुम्ही सुधारणावादी झेंडा मिरवताय ना, तो बंद करा आता. या घरात जे काही चालत आलंय ना, त्यात बदल होणार नाही. भास्कर, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी नंतर बसते जेवायला, काही प्रॉब्लेम नाही.